नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024 वर्ष उजाडलं तेच मुळात राजकीय धूमधाम अशा स्वरूपामध्ये आणि येत्या काळामध्ये आणखी उलथापालथ जी आहे ती राष्ट्रीय राजकारणात, राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय राजकारणात ज्या स्वरूपाची मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळते त्यामध्ये एक नाव सातत्यानं चर्चेत येते. ते नाव आहे अगदी मराठमोळं विनोद तावडे. हो, भाजपचे वरिष्ठ नेते, महासचिव आज स्वतः आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खूप खूप स्वागत आपलं. मुळात जसं मी म्हटलं की सध्या राष्ट्रीय राजकारणात काही घडलं की मग भाजपचं प्रतिनिधी म्हणून कोण जातं तर विनोद तावडे असतात आणि मग ते राज्य खालसा करणं, ते भाजपकडे आणणं याची जी तुम्हाला दिलेलं एक टास्क असतं ते तुम्ही शर्तीनं पूर्ण करून येता. तर काय गमक आहे यामागचं की अशी राज्य जी भाजपच्या हातात येऊ शकत नाही तीही विनोद तावडे सहजतेनं भाजप प्रणित करतात? नाही, मुळात कोणी विनोद तावडे एक करत नसतं. शेवटी भारतीय जनता पार्टीची एक आमची 8 सरचिटणीस महासचिवांची एक टीम आहे आणि त्यांच्यामध्ये कामाचं काही ना काही वाटप होत असतं. त्यात थोडं पॉलिटिकल अँगल एखादा जास्त असणारे दोघं तिघं आम्ही असतो तर त्यात आमच्याभोवती ते कामाचं वाटप होतं आणि कोणी एक विनोद तावडे नसतो. तर ह्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये एक टीम लागलेली असते. त्यात काही मंत्री असतात, काही पदाधिकारी असतात आणि अशा सगळ्यांचं कोऑर्डिनेशन होत फायनल तो रिझल्ट जो दिसतो. आता बिहारचा मी प्रभारी आहे त्यामुळे ते थोडं माझ्या नावाने जास्त त्याचं क्रेडिट आहे किंवा मला कामही त्यात थोडं जास्त होतं. पण प्रामाणिकपणे सांगतो हे कुठल्या एका माणसाचं काम नसतं. ते एक चांगलं टीमवर्कचं हे काम होतं आणि त्यातनं काम फत्ते होतं. पण ते नितीश कुमारांना भाजपनं दिली तर कोणती गोळी दिली? म्हणजे असं काय झालं की आत्ता वर्षभरापूर्वी गेलेले नितीश कुमार परत भाजपकडे आले? नाही, मुळात नितीश कुमारजी भाजपकडनं वेगळे का झाले तर त्यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्रीपद भाजपने देऊ केलं होतं. तर ते दिल्यानंतर स्वाभाविकपणे आपले आमदार 45 यांचे 78 असं असताना ती एक भीती असते की भारतीय जनता पार्टी हे आपल्याला सुपरसीड करून टाकेल आणि त्याच वेळी लालूजीने त्यांना एक अशा प्रकारचं आश्वासक दाखवलं की केंद्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीला विरोधकांचं एक एकत्रीकरण होईल, एक आघाडी होईल आणि तुम्ही त्याचे निमंत्रक व्हाल. नितीशजी हुशार आहेत, त्यांना माहिती आहे की निमंत्रक झाल्यानंतर आपण काही प्राईम मिनिस्टर होणार नाही जरी चेहरा झालो. पण 24च्या एप्रिल-मेला लोकसभा होणार आणि 25मध्ये विधानसभा होणार. तर हा जो PM चा चेहरा आपल्या देशभरात जाईल त्याचा उपयोग आपल्या बिहारमध्ये निवडणुका पुन्हा चांगल्या ह्याने जिंकायला उपयोग होईल हे त्यांच्या मनात होतं. पण जवळजवळ 1.25 महिन्यापूर्वी ज्यावेळी खरगे साहेबांना इंडिया अलायन्सने प्रमुख निमंत्रक केलं त्या नितीशजींची निराशा झाली आणि ती निराशा आम्ही टिपली. खरं म्हणजे पण अनेक जण सांगतात की नितीश कुमारांना अनेकदा सांगितलं की तुम्ही निमंत्रक व्हा, तुम्ही संयोजक व्हा. मग अशा परिस्थितीत त्यांनीच नाकारलं की नको मला म्हणून, कारण त्याच्या अगोदर चर्चा सुरू होती. खरगे अध्यक्ष PM चा चेहरा नितीश होणार नाही तर त्या निमंत्रकाला काही अर्थच नव्हता आणि त्यामुळे आपल्याला लालूंनी BJP पासून वेगळं करायला हे लालूच दाखवलं होतं हे त्यांना कळलं. आणि त्याचबरोबर जमलं तर नितीश कुमारांची JDU तोडायची, त्यातले 9-10 आमदार घ्यायचे आणि तेजस्वीला मुख्यमंत्री करायचं हा प्रयत्न लालूजींनी केला जो नितीशजींनी पाहिला. त्यांच्या लल्लन सिंगच्या माध्यमातून त्यांनी हा पाहिला त्यातला. त्यामुळे त्यांना पक्क ठाऊक होतं की लालू आपलं स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री करायला आपला वापर करत आहेत आणि हे त्यांना जाणवलं आहे. हे आम्ही टिपलं आणि मग आम्ही त्याच्यानंतर जी काही प्रक्रिया चालू केली त्यातनं यश आलं की सरकार बनलं. अगदी. पण आम्हाला पडलेला एक नेहमीचा प्रश्न असतो की म्हणजे युद्धशास्त्रात, राजकारणात अशा अनेक गोष्टी असतात की विरोधकाची इतकी माहिती ठेवा की तो चाल करून येईल त्या अगोदरच त्याला संपवून टाका. ते NDA आघाडीचं तसंच काहीतरी भाजपनं केलं. म्हणजे NDA आघाडी उभी राहण्या अगोदरच त्यातली जी भिगाडी सगळी भाजपनं केली. ते की अशी रणनीती पूर्ण तयार होती की कशी संपवायची इंडिया आघाडी? मला वाटतं राजकारणामध्ये सगळ्याच पक्षांचं काय चाललंय, कसं चाललंय, काय प्लस काय मायनस, प्रत्येकाचा स्वॉट एक्झाइज हा प्रत्येकाकडे असतो असं माझं मत आहे. BJPची एक त्यातली एक वेगळी सिस्टीम स्वाभाविकपणे आहे आणि त्यामुळे जर इंडिया अलायन्स हा एक मोठं आव्हान समजा उभं राहणार असेल बंगालमध्ये, बिहारमध्ये, थोडंसं UPमध्ये आम आदमी पार्टी आणि जर काँग्रेस एकत्र आली तर थोडंसं 1-2 जागांना हरियाणामध्ये, 1-2 जागांना दिल्लीमध्ये, तर ते कसं कमी करता येईल. म्हणजे ज्यावेळी
बिहारमध्ये भाजप आणि जदयूचं सरकार झाल्यानंतर मला जे अनेकांचे मेसेज आलेत अगदी प्रमुख आय एस अधिकाऱ्यांचे, त्यात त्यांनी म्हटलं की यार तुम्ही उरली सुरली मजा संपून टाकली लोकसभेची म्हणली. इतकं वन साईड ते आता लोकांना वाटायला लागलंय. पण महाराष्ट्रात पण तसंच आहे, कारण महाराष्ट्रात तर आघाडी शाबूत आहे. मला असं वाटतं शाबूत आहे, पण तुम्ही बघताय ना आता रोज जागा वाटपावनं प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतायत, नाना पटोले काय म्हणतायत, उद्धवजींचं वेगळं म्हणणं आहे, पवार साहेबांचं वेगळं आहे. त्यामुळे मला वाटतं हे शेवटी तुमची कुठलीही आघाडी असते ना त्याला एक नॅचरल अलायन्स म्हणजे फॅक्टर जो आता बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना भाजपचा हिंदुत्वाचा एक नॅचरल होतं, स्वाभाविक होतं. फक्त सत्ता, फक्त मोदींना पाडा ह्याच्यावर कधी होत नसतं, कारण त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपला आपला स्वार्थ असतो. जो ममता दीदींना बंगालमध्ये आहे, जो अखिलेश यांना उत्तर प्रदेशमध्ये आहे, जो लालूजींना बिहारमध्ये होता. त्यामुळे हा प्रॉब्लेम होता. आता बिहारमध्ये नितीशजींचं BJP बरोबर गठबंधन झाल्या स्टालिनचं स्टेटमेंट आलं की आम्ही 5 जागा देऊ काँग्रेसच्या तामिळनाडूमध्ये. कारण हे शेवटी जागेभोवतीची जे अलायन्स असतं ना हे टिकत नसतं. काहीतरी त्याला एक मिनिमम बेस लागतो जो पॉझिटिव्ह लागतो. याला हरवायचं आहे या बेसवर कधी होत नसतं. नाही, पण ज्यावेळेला एनडीए स्थापित झाली त्यावेळेला 19 पक्षांना बरोबर घेऊन ज्यावेळेला एनडीएनं कारभार केला आणि 5 वर्षांनंतरचं सरकार चाललंय त्यावेळेला तर काँग्रेस विरोध हाच प्रमुख मुद्दा होता ना. ते कुठे सगळे, म्हणजे तुम्ही समाजवाद्यांनाही त्या काळात समाजवादी विचारसरणीच्याही लोकांना बरोबर घेतलं होतं. इतकंच नाही तर काश्मीरमधलेही काही पक्ष तुमच्याबरोबर होते, फारुख अब्दुल्लांसारखे. मग असे कोणत्या समविचारी हिंदुत्ववादी 19 पक्ष होते जे एनडीए म्हणून एकत्र आले होते? ते मुळात त्यावेळी माननीय अटलजींनी जो मिनिमम कॉमन प्रोग्राम बनवला होता की नाही त्याला जी सहमती होती. कारण त्यावेळी समजा अयोध्येसारख्या विषयाला आता हात लावायचं नाही हे आम्हाला मोठं कॉम्प्रोमाइज होतं त्यावेळी, जे आम्ही स्वीकारलं का तर काँग्रेससारखं सरकार आलं असं तर देशाचं हित नाही हे आम्हाला माहिती होतं. आणि त्यामुळे असे काही कॉम्प्रोमाइजेस BJPने केले, तसेच काही कॉम्प्रोमाइजेस हे मला असं वाटतं की बाकी पक्षांनी केले आणि ती आघाडी त्यावेळी झाली होती. कारण या सगळ्या जे आमचे मित्रपक्ष लढले होते त्यांचं स्थानिक राज्यातलं विरोधक हा काँग्रेस होता. त्यामुळे त्यांना BJP बरोबर एनडीएचा अलायन्स हा नेहमीच उपयोगी होता. अगदी. चल, पण राष्ट्रीय पातळीवरची बरीच चर्चा केली, पण विनोद तावडे आम्हाला नेहमी महाराष्ट्रात आम्ही त्यांना जवळून बघितलं. गेली 3 दशकं तुम्ही सातत्यानं विद्यार्थी दशेपासून तुम्ही काम करताय आणि आत्ता राष्ट्रीय महासचिव भाजपचे आहे. प्रमोद महाजनानंतर महाराष्ट्राला आलेलं ते तुमच्या माध्यमातून ते पद आहे. तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा राज्यातल्या राजकारणाची चर्चा होते त्यावेळेला अचानकपणे नाव येतं की पुढचा मुख्यमंत्री विनोद तावडे किंवा विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येणार. तर काय तथ्य इच्छुक आहात तुम्ही? नाही, मुळात मी तर खूप वेळा स्पष्ट केलं आणि आज पुन्हा निलेजी तुमच्यासमोर सांगतो की माझ्या डोक्यात ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. आणि हे यासाठी आहे की मी 20 वर्ष महाराष्ट्रात आमदार होतो, 5 वर्ष मंत्री होतो, 9 खात्यांचा मंत्री होतो. त्यामुळे ते जे सगळं महाराष्ट्रात म्हणून जे करायचं ते चांगलं केलं. आणि ज्यावेळी मला राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली तर इतकं सगळं म्हणजे उत्तर प्रदेशसारखं राज्य पाहणं, बिहारसारखं राज्य पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे. राजकारणात म्हणजे राजकीय कामामध्ये केवळ मंत्रिपदं आणि खासदारकी आणि आमदारकी याच्या पलीकडे सुद्धा जे समाधान असतं ते त्या राष्ट्रीय स्तरावर मला करताना मिळतं आहे. त्यामुळे मी मनापासून सांगतो की मला त्या लेवलला काम करायला आवडतं. त्यामुळे माझ्या डोक्यात ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र हे पक्का आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, भाजपच्या 14 नंतर जे रिरायटिंग ऑफ पॉलिटिक्स झालं आहे, जे नाव बातम्यांमध्ये चर्चेत येतं ते होत नाही, काळजी करू नका. चल, पण आम्हाला शुभेच्छा. म्हणजे जर एक उत्तम नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आणि महाराष्ट्रात आत्ता सध्या ते मराठा आंदोलन खूप जोरात आहे, त्यामुळे मग परत प्रश्न होतो की भाजपचं नेतृत्व आणि तेही मराठा नेतृत्व, तुम्हाला मराठा नेतृत्व म्हणून पण बघितलं जातं ना, त्यामुळे ते नाव थोडं जास्त चर्चेत येतं. मला असं वाटतं की राजकारणात तुमचे काही हितचिंतक असतात, काही जरा जास्त हितचिंतक असतात, अशा सगळ्याची चर्चा असते. पण मी खरंच सांगतो की आत्ताची टीम जी आमची महाराष्ट्र भाजपची आहे, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे आहेत किंवा बाकी सगळी यंग टीम, त्यानंतरची अगदी आशिष शेलार असेल किंवा बाकी सगळी मंडळी असेल, हे चांगलं काम करतायत. आणि मला वाटतं त्यांना जी लागेल ती मदत ती मी करतच असतो. अगदी. पण गेले 2 दिवस झाले चर्चा येते ती राज्यसभेची. महाराष्ट्रातल्या ज्या राज्यसभेच्या जागा आहे, तुम्ही राष्ट्र म्हणताय तर साहजिक आहे, राज्यसभा हा त्यासाठीचा दरवाजा आहे, संसदेचा. मुळात तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आहातच, तर इच्छुक उमेदवार आहात तुम्ही? नाही, मला असं वाटतं की मुळात पुन्हा मगाशी म्हटलं असं, जी नावं वर्तमानपत्रात चॅनलवर येतात
ती काय नावं त्यावेळी होत नाहीत, हे तुम्ही मनात पक्क ठेवा त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की ज्यावेळी मला बिहारसारख्या एका राज्याची 25ला मोठी जबाबदारी आहे, ते मला जर विचारलं तर मला प्रायोरिटी बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीचं सरकार येणं यासाठी अधिक वेळ द्यायचा आहे. तुम्ही एकदा राज्यसभेवर किंवा लोकसभेवर गेलात तर 100 दिवस तुमचे दिल्लीत जातात अधिवेशनांमध्ये, आणि 365 मध्ये 100 दिवस गेले तर हा मोठा लॉस असतो. त्यामुळे माझी प्रायोरिटी ही बिहारमध्ये चांगल्या पद्धतीने BJP रुजवून तिथे कसं सरकार भाजपचं पूर्णपणे BJPचा मुख्यमंत्री, अलायन्सच असेल आपोआप, पण मुख्यमंत्री भाजपचा येईल या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. चला, म्हणजे यातून उद्दिष्ट क्लिअर दिसतंय. पण आम्ही तुम्हाला, कारण राज्यसभा यासाठी की मग आता पुढचं 24चं सरकार आल्यानंतर मंत्री होणार विनोद तावडे, अशा दृष्टीने मग राज्यसभा अशी एक चर्चा होती. पण मग तसं काय मंत्री व्हायला राज्यसभा अगदीच तातडीने लागतं असं काही नाही, नंतरही राज्यसभेवर काय लोकसभेवर येता येतं, तो काही प्रश्न नाही. पण मग येत्या काळामध्ये जर राज्याचं राजकारण ज्या दिशेने चाललंय, कारण राज्यामध्ये तुम्ही जवळून महाराष्ट्र बघितलाय सगळं, आणि भाजप म्हटलं की विचार, आणि मग पण विचार आहे की नाही अशा स्वरूपाचा ज्यावेळेला प्रश्न, कारण मग राष्ट्रवादी पण बरोबर येतं. म्हणजे अजितदादांचा मी तुम्हाला बघितलंय विधिमंडळामध्ये जोरकस विरोध करताना अजित पवारांचा, राष्ट्रवादीचा, ते गाडीभर पुरावे असं सगळं, आणि मग ते बरोबर घेऊन मांडीला मांडी लावून बसतात आणि सरकारमध्ये येतात. मग प्रश्न येतो, अरे तो विचार कुठे गेला म्हणून. नाही, मुळात एक लक्षात घ्या की आम्ही राजकारणात जे आहोत ते विचारांच्या आधारे आहोत का, तर 100% आहोत. बरं, पण विचारांच्या आधारे सतत विरोधी पक्षात राहण्यासाठी आम्ही राजकारणात नाही आहोत. ओके. ज्यावेळी 2019ला भाजप शिवसेना युती म्हणून लढली, आणि त्यानंतर म्हणजे जनतेचा मॅन्डेट हा युतीला होता, त्यानंतर जर शिवसेना त्यावेळीची ही जर काँग्रेस आणि NCP बरोबर गेली तर आम्ही नाही विचार आहे बाबा आपला, असं नाही होणार. तुम्ही जर राजकारणात गद्दारी केली तर त्या गद्दारीला आम्हाला सबक शिकवावा लागतो, तो आम्ही शिकवला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारण विचार करत असताना त्याचे अनेक डायमेन्शन्स असतात. एक डायमेन्शन घेऊन पकडून चालतं असं होत नाही. ते सगळं काही करणार नाही, आम्ही आपलं बाबा विचाराच्या आधारे चालेल, विरोधी पक्ष चालेल, आम्ही काय असं असं आम्ही यासाठी राजकारणात नाही. मला वाटतं की शेवटी सत्तेत आल्यानंतर 4 चांगल्या गोष्टी करता येतात, जे आताचं सरकार करून दाखवत आहे ते आम्हाला करायचं आहे म्हटलं. म्हणजे या परिस्थितीमध्ये कारण शिवसेना फुटली आणि मातोश्रीच्या तुम्ही जवळचे म्हणून नेहमी ओळखले जात होते, म्हणजे बाळासाहेबांशी तुमचा संपर्क दांडगा होता, उद्धवजींचाही तुमचा संपर्क दांडगा होता, आणि तुमचा अत्यंत मध्यम मार्गी नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं, तुम्ही सगळ्यांशी संवाद ठेवत होता. जेव्हा सेना फुटली त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती तुमची व्यक्तिगत पातळीवर, कारण तुम्ही मातोश्रीच्या जवळचे म्हणून, आणि कधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं का त्यानंतर? नाही, त्यानंतर काही बोलणं नाही. पण मला असं वाटतं की आम्ही युतीच्या काळातले जे भाजपचे कार्यकर्ते आहोत, अगदी देवेंद्रजी असतील, सुधीर भाऊ असतील, बावनकुळे असतील, आम्हाला शिवसेनेविषयी एक वेगळा आपलेपणा नक्कीच होता. पण खरं सांगायचं तर 19ला जे त्यांनी पाऊल उचललं ते का उचललं याचं उत्तर आजही मला मिळत नाही. म्हणजे ते नसतं उचललं तर, म्हणजे जसं 14ला लोकसभेमध्ये भाजपला आपल्या ताकदीवर बहुमत मिळालं, पण भाजपने NDAचं सरकार केलं, 19लाही केलं, कारण त्यावेळी मित्रपक्षाची तशी सरकारला गरज नव्हती. पण मला असं वाटतं की जर आपण सगळे एकत्र मिळून चांगलं करू शकत होतो तर कशाला वेगळं व्हा. हे 19ला मला मात्र खूप तीव्रपणे वाटलं की हे व्हायला नको, सगळं एकत्र असणं गरजेचं आहे. नाही, पण ते म्हणतात 2014ला तुम्ही घेतला का राष्ट्रवादीचा पाठिंबा, आणि मग सरकारने स्थापन केलं का तुम्ही? हो, पण पाठिंबा आम्ही कसा घेतला? आम्ही तुमचा पाठिंबा मागितला, तुम्ही शिवसेनेने पाठिंबा दिला नाही, ते विरोधी पक्षनेते म्हणून बसले, मग आम्ही बाहेरून पाठिंबा घेतला आणि मग आले. त्यांनी जर आधीच जर एकत्र आलो असतो आम्ही, कारण पहिलं स्वाभाविक युतीचा चॉईस हा शिवसेनाच असतो भाजपकडे, ते आलं असतं तर केलंच असतं आम्ही त्यातलं. अजूनही चला, म्हणजे आता इतके ताणले गेले संबंध मातोश्रीचे आणि भाजपचे किंवा शिवसेनेचे, आता ती शिवसेना म्हणायची की नाही हा पण प्रश्न असतो, आता मातोश्रीच म्हणूयात, की ठाकरेंमधले आणि भाजपमधले इतके संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत उद्या जर भाजपला ऑफर आली मातोश्रीतून ठाकरेंकडनं की बाबा आता आम्ही परत यायला तयार होतो, नितीश येऊ शकतात, तर नितीश 4 वेळेला जाऊन परत येऊ शकतात, तर मग ठाकरे येऊ शकतात की नाही? मला असं वाटतं की येऊ शकतात का नाही, तर याला काही नाही पण नसतं आणि उत्तर हो पण नसतं. पण मुद्दा असा आहे की आता एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांचं NCP असेल आणि BJP इतकं कम्फर्टेबल आहे की अशा वेळी पुन्हा आपल्यातल्या एका मित्राला डिस्टर्ब करून दुसऱ्याला घेणं असं इतकं सहज शक्यही नसतं.
त्यामुळे त्या पद्धतीने काही आता लगेच होईल, लगेच शक्यता आहे, त्या प्रकारची मानसिकता सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे असं तरी मला दिसत नाही. तुम्ही म्हणालात की मित्रपक्षांना डिस्टर्ब करायचं नसतं. ते म्हणतात की मग राणेंना घेताना आम्हाला नव्हतं डिस्टर्ब केलं का तुम्ही? राणे आम्ही तुमचे मित्रपक्ष होतो, मग राणेंना कसं तुम्ही बरोबर घेतलं? पण राण्यांना बरोबर घेताना आम्ही तुम्हाला कुठे डावललं नव्हतं. मुद्दा असा आहे की राण्यांना आम्ही नसतं घेतलं, तुम्ही घ्यायला तयार नव्हते, तर काँग्रेसकडे ती ताकद जाण्यापेक्षा आपल्याकडे येणं उपयोगी आहे या अर्थाने त्यातला विचार होता. त्यामुळे तो विचार त्या अर्थाने होता आणि शेवटी कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीला जे पाय रोवायचे होते ते राणे साहेबांमुळे करताही आलं आम्हाला. येत्या काळामध्ये कारण सातत्यानं तुम्ही बिहारमध्ये पण म्हणतायत की भाजपचा मुख्यमंत्री असावा. बरं, एनडीए असेल किंवा मित्रपक्ष बरोबर असतील, महाराष्ट्रामध्येही शिवसेना बरोबर होती, पण भाजपचा मुख्यमंत्री असावा किंवा भाजप प्रणित सत्ता असावी या दृष्टीने खूप प्रयत्न झाले आणि त्यातून शिवसेना दुखावली गेली असं कधी वाटतं का? नाही, 14च्या तर युतीच्या चर्चेत मी होतो. बरं, एका जागेमध्ये युती मोडली. म्हणजे आम्ही जे म्हणत होतो ते, पण कधी कधी शिवसेनेचं म्हणजे उद्धवजींच्या ह्याच्यामध्ये अनावश्यक काही गोष्टींमध्ये इतके अडून राहायचे. प्रॅक्टिकल त्यावेळची स्थिती जर पाहिली असते आणि एक जागा त्याच्यामुळे सगळी युती तुटली, मग नंतर ताकद सिद्ध झाली, 125 आले भाजपची निवडून. मला असं वाटतं की त्यावेळी आपण त्यावेळच्या स्थितीचा अंदाज घेत जो निर्णय घेतला पाहिजे तो न घेता मी आज आधी इतका होतो आणि मला इतकं पाहिजे असं राजकारणात चालत नाही. येत्या काळामध्ये विनोद तावडे स्वतःला राष्ट्रीय राजकारणात कोणत्या पदावर बघताय? मला असं वाटतं की राष्ट्रीय राजकारणात आज जे आम्ही गमतीने G10 म्हणतो की आम्ही 8 सरचिटणीस असतो आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय गृहमंत्री अशी एक टीम आहे जी पूर्ण देशभरातल्या राजकारणाचं पक्षाचं सगळं चालणं आम्ही पाहत असतो. तर या टीममध्ये आपल्याला अधिकाधिक जबाबदारी मिळत जावी, आपल्यावरचा विश्वास नेतृत्वाचा वाढावा आणि आपण ते यशस्वी करत जावं. मला वाटतं की हा रोल त्या टीममधला आपला सतत राहायला पाहिजे हे मात्र नक्की वाटतं. पण म्हणजे आत्ताच्या राज्यसभेची निवडणूक येऊ घातली आहे राज्यातली, त्यात तुम्ही उमेदवार नसाल हे जवळजवळ निश्चित धरायचं काम. मला असं वाटतं, मी मगाशी म्हणतो पेपरमध्ये आलं तर ते होत नाही, तुम्ही गृहीत धरा. BJPचं वर्किंगच असं आहे. तुम्ही मध्य प्रदेश राजस्थानचे मुख्यमंत्री पाहिले कसे आहेत, किती प्रकारच्या चर्चा किती लोकांनी लावल्या होत्या. किंवा उदाहरणार्थ बिहारमध्ये उपमुख्यमंत्री सुशील मोदी होणार, हे होणार, सगळं चालू होतं. मला वाटतं की थॉट प्रोसेस वेगळी आहे की जी थोडं लांबच्या राजकारणाचा विचार करून केली जाते, तर त्या पद्धतीने ते होईल. अगदी भाजपच्या विजनबद्दल तर कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही. ज्या दिवशी निवडणूक संपते त्याच्या पुढच्या निवडणुकीची तयारी भाजप त्या दिवसापासून लागतं, त्यामुळे विजन स्पष्ट असतं. चंदीगडवर येतो कारण निवडणुकीचा विषय निघाला म्हणून, ते 20 मतं काँग्रेस आणि आपकडे होती, 16 मतं भाजपकडे होती, 8 मतं बाद ठरतात आणि मग तो प्रिसाइडिंग ऑफिसर त्याच्यावर खडाखोड करतो, असा तो CCTV येतो आणि मग प्रश्न येतो की अशीच निवडणूक लढली जाते का, अशीच निवडणूक जिंकली जाते का, काय म्हणजे काय सत्य काय होतं तिच्यातलं? नाही, असं पराभूत झालं की EVMला दोष द्यायचा, बरं, तसं इथे हे दोष देणं आहे. मुळात ज्यावेळी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आले, बरोबर, त्यावेळी इंडी अलायन्स जोरात होता. मग ममता दिदी बाहेर पडल्या तर तेही चला लांबचं आहे सोडा. पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी घोषणा केली की पंजाबमध्ये आम आदमी पार्टी एकटी लढणार. पंजाब आणि चंदीगड काही वेगळं नाहीच आहे, शेवटी राजधानी चंदीगडच आहे. तर त्या ठिकाणच्या काँग्रेसवाल्याला काही बरं वाटणार आहे? दुसरं, तुम्ही अलायन्स जर तुमची युती जर खूप चांगल्या ह्याने झाली आहे तर सगळे नगरसेवक तुम्ही घेऊन गेलात बाहेर. एका रूममध्ये 1 नगरसेवक आणि 2 आम आदमीचे दिल्लीतले दांडगे कार्यकर्ते, त्या नगरसेवकाला घरी तुम्ही बोलायला पण देणार नाही, तुमच्या फोनवर स्पीकफोनवर बोला असं करणार. ही काय प्रेमाने झालेली युती होती का? आणि ते झाल्यानंतर आलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी रिॲक्शन दिली, तर काय चुकलं त्याच्यामध्ये? म्हणजे एकतर तो निवडणूक अधिकारी आहे, तो कायद्याने त्या नॉमिनेटपैकी नेमावा लागतो, तो नेमला गेला. नियमाने ती मतपत्रिका त्या सचिव डेप्टी कमिशनर बाई वोटरला देतात, तो जाऊन मतदान करतो. तो करून आल्यानंतर त्याच्यावर सही करायची असते. ते जे दिसतंय ना, तो मसी जे त्याच्यावर लिहितोय ते तो सही करतो. ते सही नाही केलं तर ते मत इन्व्हॅलिड होतं. त्यामुळे ती सही करतो, ती सही करतोय आणि त्यातून जर त्या
आता एक 2-3 दिवसात त्यातले काही नगरसेवक भाजपमध्ये येतील आणि सांगतील की आम्ही का बाद केलं, हे कळेल त्यातलं. पुन्हा काल हायकोर्टाने त्यांना स्थगिती दिलीच नाही, त्यांनी स्टे मागितला होता, तोही दिला नाही त्या हायकोर्टाने. मतपत्रिका आम्ही म्हटलं तुम्ही सेफ बाजूला ठेवा, का बाद झालाय ते तुम्हाला कळू द्या, मी तुम्हाला त्या मसिहाचं हस्ताक्षर आहे का कोणाचं तेही कळेल त्याच्यामध्ये. त्यामुळे ती मानने जी घोषणा केली की आम्ही एकटे लढू, आणि मुख्यमंत्री मान आणि राघव चड्डाचे प्रेमाचे संबंध किती आहेत ते लोकांना माहिती आहेत. ही निवडणूक राघव चड्डाची होती, ही काही मानची नव्हती, तेही सगळं बाहेर पडलं त्यातलं. मुळात भाजपची जी पूर्ण रणनीती दिसते की विरोधकाला विरोधकाच्याच अंतर्गत सगळ्या वादातून जे काही अंतर्गत धुसफूस आहेत त्यातून संपवायचं. ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पक्ष फुटतो, तुमचा विरोधक फुटतो, तर मुळात तो फोडणं म्हणजे कसं शक्य होतंय की प्रत्येक विरोधकालाच फोडायचं. कारण याच्यासाठी खूप मोठं स्किल पाहिजे खरं तर, पण ते कसं शक्य होतं आणि ते विनोद तावडे करतात अशा स्वरूपाची चर्चा असते सातत्याने. स्किल त्यात काय असं आहे की मुळात प्रत्येक पक्षाला आणि त्याच्या नेत्याला आपल्याला पक्षात काही ना काही स्थान असावं असं वाटत असतं. सगळ्यांना स्थान देता येत नाही. आता मध्य प्रदेश आणि राजस्थान, छत्तीसगड या त्या 3 निवडणुका झाल्यानंतर छत्तीसगड तर भाजप हारणार असं होतं आणि ते आम्ही जिंकली. आणि त्यानंतर अनेक काँग्रेसचे खासदार, आमदार देशभरातल्या वेगळ्या राज्यांचे जे दिल्लीत भेटतात, खूप मित्र आहेत माझे, ते म्हणले यार हम लोग MLA तो हो जाएंगे, हम लोग MP तो हो जाएंगे, पण झालं आम्हाला काँग्रेसमध्ये मंत्री होता येणार नाही कारण सरकार तुमचंच येतं म्हणलं. तर ही जी अपेक्षा असते त्या अर्थाने मग ते तयार असतं आणि त्यांचं त्या मतदारसंघात खूप चांगली पकड असते, तिथे भाजप जिंकणं अवघड असतं. मग अशांना बरोबर घेणं ही स्वाभाविक राजकारणाची रणनीती आहे जी भाजप अपनाते म्हणजे हम वो अपनाते आहे, आम्ही ती स्वीकारतो आणि त्याच्यावर आम्ही पुढे जातो. मुळात युद्धशास्त्रात आणि राजकारणातही आता शत्रूचा शत्रू मित्र हे इतकं सहज झालेलं आहे. त्यातून युती आघाडी या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी 4 राज्यांच्या म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकांच्या अगोदर तावडे सरांबरोबर अशी चर्चा सुरू होती आणि त्यावेळेलाच ते म्हटले होते की आमच्या 3 राज्यात निश्चितपणे सरकार येणार. 3 राज्यातली आणि महिना 1.5 महिना अगोदर त्यांचं ॲनालिसिस होतं, त्यांच्याजवळ रिपोर्ट होता. साहजिक आहे, उत्तम असं ॲनालिसिस, रिसर्च आणि त्यावर आखलेली रणनीती यामुळे भाजप यशस्वी होताना पाहायला मिळतं. मात्र त्यामुळे अनेकदा लोकशाही खरोखर लोकशाही मार्गाने चालली आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. मतदार म्हणून तुम्हीच लोकशाही चालवणार आहात, तुम्ही ठरवा योग्य पद्धतीनं होतंय की नाही. कारण भाजप 365 जागा येतील असा अंदाज लोकसभेत लावतोय का? आता 400 झाले राम मंदिरानंतर. मला असं वाटतं की नाही, राम मंदिरामुळे मला तर उलटी चिंता आहे की आमचा कार्यकर्ता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायला नको. शेवटी किती हवा असली तरी टायरच्या ट्यूबमध्ये ती पंपाच्या माध्यमातून जावी लागते. तो जो कार्यकर्ता नावाचा आमचा पंप आहे तो आम्हाला शेवटपर्यंत पूर्ण ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. ते राम मंदिरामुळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो तर आमचं नुकसान होईल. म्हणून आम्ही नेहमीच सातत्याने सांगत असतो की निवडणूक ही निवडणूक आहे. क्रिकेट जसं शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं, तसं निवडणूक शेवटच्या दिवसापर्यंत काही होऊ शकतं. म्हणून आमचा कार्यकर्ता पूर्ण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे आणि चांगली आम्ही गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा आणायचा आमचा प्रयत्न नक्की आहे. अगदी भाजपकडून काय शिकायचं तर हे विरोधी पक्षांनी शिकलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न येणं. येत्या काळामध्ये तो ओव्हर कॉन्फिडन्स विरोधी पक्षात पण नसेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि भाजप ज्या स्वरूपात रणनीती आत्ता तरी आखतंय, लोकसभेचा मार्ग त्यांना सुखर दिसतोय, त्याच माध्यमातून तुम्ही केंद्रात मंत्री व्हाल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला त्या सकट म्हणजे मंत्रिपदासकट आपण भेटू अशी अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.